So what's happening guys, my name is Tanish and you're watching Tanish the Explorer and Gaming. तर मित्रांनो आज तारीख आहे 5 एप्रिल आणि मी फिलहाल तर जातो एक शूटला. आज संडे म्हणून मी जातो फिलहाल तर शूटला आहे. थांबा, माझा शूटचा जो स्पॉट आहे तो आहे अंधेरी. तर मी तुम्हाला आता जे अंधेरीला भेटतो ट्रेनचा आधारावर दाखवतो. त्या ट्रेनने मी अंधेरीला जातो. तर मित्रांनो हे बघा, अंधेरी 12 डब्याची स्लो आहे म्हणून मला आसानी होईल, कारण की मला अंधेरीवरून माझी ट्रेन सुटणार आहे. शूटला जायचं आहे ती वाली. हे बघा मित्रांनो, आपली ट्रेन आलेली आहे. त्याच्याने मी फिलहाल तर जातो आहे अंधेरीला. आणि अजून एक अ डे इन माय लाईफ व्लॉगला स्टार्ट करूया. म्हणजे डे इन माय लाईफ नाही, शूट डेचा व्लॉग आहे. माझा कोच आहे फर्स्ट क्लास. बघा मित्रांनो, रेक्स तुम्ही समोर बघू शकता. आणि मित्रांनो एक गेम आहे माइनक्राफ्ट नावाचा, त्याच्यामध्ये मी बांधणार आहे खार रोड रेल्वे स्टेशन. येस, मी बांधणार आहे खार रोड रेल्वे स्टेशन माइनक्राफ्टमध्ये. तर ते मी तसंच तो बांधून झाला खार रोड रेल्वे स्टेशन माइनक्राफ्टमध्ये. मग मी तुम्हाला सगळ्यातला आधी दाखवेन आणि पोस्ट पण टाकेन इंस्टावर पण आणि यूट्यूबवर. म्हणून मला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि इंस्टाला फॉलो करा. तुम्हाला माझी इंस्टा आय डीची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल आणि सेकंड चॅनलची पण. रेक्स नंबर 5258 5261 वेस्टर्न रेल्वे. आणि अंधेरी लोकल दिवसातनं खूप कमी वेळेला चालतात. आणि समजा 1 तासात 2 ट्रेने असतात तर त्यापैकी एक पण नाही चालणार. असं कधी कधी होतो संडेला, कारण की मेगा ब्लॉक असतो. पण आज मेगा ब्लॉक नाही आहे. इंस्टावर एम इंडिकेटरवर मी फॉलो केलेला आहे, त्याच्यावर दिसतो की मेगा ब्लॉक आहे की नाही. मी तुम्हाला साईडला फोटो दाखवतो की कुठल्या लाईनला मेगा ब्लॉक आहे. आणि मित्रांनो, हा ब्लॉग येणार आहे अंधेरी विरार ब्लॉगच्या नंतर. तर मित्रांनो, इथे बसल्या इंटिरियर दाखवतो बोंबार्डियर रेकचे. वरती लगेच पण तिथे पकडायचे गाडी इथे. आणि इथे दरवाजा, इथे हँडल आणि त्या साईडला पण आहे दरवाजा बंद करायचा सिस्टम. समोर इंडिकेटर, समोर कोच नंबर, ही एक मोठी विंडो आणि विंडोला बंद करू शकता तुम्ही. आणि मित्रांनो, इथे लिहिला पण आहे पहिला दर्ज म्हणजे फर्स्ट क्लास. वरती पकडायला हँडल्स आणि वरती लाईट्स आणि समोर एमर्जन्सी चेंज. ते बघा मित्रांनो, आपल्या AC लोकलच्या ब्लॉगमध्ये हीच ती ट्रेन होती. रेक्स नंबर 7025 7026. आणि ती परत चालली आहे आणि टाईम पण तोच झाला आणि परत चालली आहे चर्चगेटला. तर मित्रांनो, फिलहाल तर आलेलं आहे अंधेरी या ट्रेनचं शेवटचं स्टेशन आणि आपल्या जर्नीचं. तर बघा, फिलहाल तर मी पोचलो अंधेरीला. मी फिलहाल तर तुम्हाला अंधेरीचा अरायवल दाखवला. तर मित्रांनो, त्या ट्रेनचा माझा शूट आहे 9:17चा. त्याच्याआधी मला 9:29चा शूट होता ट्रेनचा, पण आता मी 9:17 केला आहे. तरी की 9:17ची पण 15 डब्याची सिमेंट्स लोकल आहे. 9:29ची पण मग वाटतं 9:29ची नाही येणार. अगर 9:17ची आली तर, आणि 9:17ची नाही आली म्हणजे 9:29ची येणार. तर बघा मित्रांनो, फिलहाल तर उभ्या 4 नंबर रेल्वे स्टेशन, तिथं 3 नंबरवर गोरेगाव स्लो गेली. आणि मित्रांनो, मला जे पण ट्रेन असतात विरार ते चर्चगेटसाठी, मतलब अंधेरीवरून सुटणारे असतात चर्चगेटच्या साईडला जायला, ते 2 नंबरवरून टर्मिनेट होतात. आणि जी ट्रेन असते अंधेरीवरून विरारच्या साईडला जाते ती होते टर्मिनेट 4 नंबरला. तर मित्रांनो, फिलहाल तर मी पोचलो आहे विरारला. माझा शूट पण झालेला आहे डन. आणि मी फिलहाल तर आलो विरारला. अंधेरी विरार 15 कार स्लो लोकल ट्रेनचा शूट होता, तो झालेला आहे. आता चला बाहेर चला आणि आता काहीतरी खाऊया. तर मित्रांनो, हे बघा, इथे एक लोकल आलेले, पण मला ह्याच्यासाठी नाही जायचं आहे. ह्याच्यानंतरची जे नंतर लोकल असणार 2 नंबरवर ती असणार आहे माझी लोकल, सिमेंट्स लोकल 15 डब्यांची. बघा गर्दी बघा केवढे आहेत. आला सोपाराला डबल होणार आहे.
शूट डे व्लॉग. तर मित्रांनो मला ह्या लोकलमध्ये व्लॉग बनवायचा होता 9:29च्या लोकलमध्ये, 9:29 अंधेरी विरारमध्ये. पण मी 9:17मध्ये गेलो चुकून. मला माहिती पण नाही, मी 9:17मध्ये गेलो म्हणून आता थांबलो. आता ही चर्चगेट बनणार आणि मी दादरचा व्लॉग बनवणार आहे. मग मी तुम्हाला भेटीन रेड्सीला दादरला. तर मित्रांनो प्लॅनिंगमध्ये थोडे चेंजेस आले. मी माहिती काय केलं, माझी तिकीट होती फर्स्ट क्लासची दादरपर्यंत, मी एक्सचेंज केली AC मध्ये. असं करू शकता तर 10 रुपये एक्स्ट्रा देऊन एक्सचेंज करू शकतात तिकीट. तर आता मी दादर विरार व्लॉग नाही बनवत आहे, विरार दादर व्लॉग. आता मी जातो आहे AC लोकलनी घरी, कारण की खूप जास्त गरमी आहे. आता चला थोड्याच वेळात आपली AC लोकल पण येईल. तर मित्रांनो ही लोकल गेली, तर आता आपली AC लोकल येईल थोड्याच वेळात. तर हे बघा मित्रांनो आपली ट्रेन आलेली आहे, ज्याच्याने मी चाललो आहे खारला माझ्या घरी. AC लोकल एक्सचेंज केली आहे तिकीट, होऊ शकते तुम्ही पण ट्राय करा. हो भाई त्या दिवशी मग आम्ही माहिती आहे बनवलेला व्लॉग गोरेगाव चर्चगेट ACचा. ही तीच लोकल आहे, गोरेगाव चर्चगेट ACची आहे. बघ 70 एक्स नंबर 7026 7025. ही तीच लोकल आहे, मला यकीन पण नाही होतं. Local for Churchgate will be from platform number 3, 15 AC local. माझा रेसिपी डब्बा असलेला दुसरा. ते बघा हा वाला डब्बा आहे माझा. मित्रांनो मला माझी सीट भेटलेली, मी लिटरली इथे बसलो आहे. इंटिरियर बघा, वरती हँडल्स आहे, इथे लगेच स्पेस आहे, इथे पकडायचं सेम टू सेम AC लोकल चालतं. फक्त इथे बघा इकडनं बोलायचं आहे आणि बघा लोक पाहिजे असे तुम्ही असं बोलू शकता आणि ऑटोमॅटिक गेट्स आहे, बाकी सगळं सेमच आहे. लिटरली मित्रांनो तीच वेळ कळत पण नाही 7025 7026मध्ये. आता मित्रांनो थोड्याच वेळात आम्ही निघू, अजून सुटलो नाही विरारवरून, कारण की ह्याच्या पुढे 3 लागोपाठ 15 डब्यांची गाडी आहे नवीन, आणि ते पण 2-2 मिनिटाच्या अंतरावर आहे. आता दादर फास्ट नालासोपाराला होती, मी बघितलं चेक केलं, आणि 15 डब्याची. अंधेरी चर्चगेट फास्ट होती नालासोपारा आणि वसईच्यामध्ये, आणि ती चर्चगेट होती त्याच्यावर स्टार होता, ती आहे आता जस्ट बाहेर धरला. तर मित्रांनो हे बघा अजून एक AC लोकल, असे लागोपाठ असे 2-2 AC लोकल चालणार आहे ते बघा. आणि हे बघा आपली ट्रेन सुटली, आपली AC लोकल. वैसे माझी तिकीट पडली 100 रुपये अंधेरीपर्यंत, मी अंधेरीपर्यंतच काढली आहे. विरार इथे झाडी आहे म्हणून बरोबर दिसायचं, आणि ट्रेनमध्ये खूप म्हणजे खूप जास्तच गर्दी आहे बघा, पूर्ण खचाखच भरले. नालासोपाराला पॅक होणार आहे ट्रेन, पॅक बघा. डिपार्ट फ्रॉम थरड डिपार्ट झालो फायनली विरारवरून जायलासाठी मुंबई, कारण की या गावच्या साईड आहे विरार, आणि मतलब अंधेरी ते चर्चगेट मुंबई आहे, ठीक आहे. सॉरी बोरिवली ते चर्चगेट, म्हणून आता चाललो मी मुंबईला. ते बघा मी मित्रांनो मी माझी चप्पल पण काढलेलं आहे, आरामात बसायचा. आणि मित्रांनो हे बघा इथे पाय पण नका देऊ, मला माहिती नाही पायला काय होतं, पण नका देऊ. बघा इथे लिहिलं आहे डेंजर, पायच नाही द्यायचा इथे. मी चप्पल काढले फिलहाल तर, पण मी असं मांडी घालून बसेन आणि असे सिनेरिओ बघीन आणि व्लॉग एडिट करीन. अरायव्हिंग ॲट नालासोपारा, गर्दी बघा, आणि मी चिप्स एन्जॉय करते बघा. हे बघा स्पीड बघा AC लोकलची,
स्पीड बघा, स्पीड बघा AC लोकलची. समोर मालगाडी आहे. लिटरली खूप म्हणजे खूप जास्त स्पीडने चालत आहे ट्रेन. जास्त लगभग 100च्या स्पीडपर्यंत असून मी आता स्पीडोमीटर चालू करतो आणि बघतो की किती स्पीड आहे. मित्रांनो तिथे आता बघा आम्ही पोचलो आहे वसईला आणि मी झोपलो आहे बघा. अख्खी सीटच माझी आहे म्हणून मी फिलहाल तर झोपलो आहे. वसई रोड फिलहाल तर आलेला आहे. चांगले बघून झोपून गेलो होतो. नाला सुपारीच्या नंतर आहे बघा आता फिरायला आलेलं आहे बोरीवली रेल्वे स्टेशन. आताच मगाशी तुटलो दहीसरच्या टायमाला. हे बघा आला आहे बोरीवली. खूप जास्त गर्दी होणार आहे. हे बघा मित्रांनो आता ह्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवीन भेटीन थेट सिधा अंधेरीला. ह्याच्या आधी मी तुम्हाला दाखवीन गोरेगावचं डिपार्चर मतलब गोरेगावचा स्किपिंग आणि मग अंधेरी. स्किपिंग गोरेगाव. त्याच्यानंतर भेटूया थेट सिधा अंधेरी रेल्वे स्टेशनला. मित्रांनो फिलहाल तर पोचलो आहे अंधेरी रेल्वे स्टेशनला. आपल्या AC लोकल ट्रेनचा शॉर्ट पण बनवला आणि अजून एक AC लोकल इथे उभी आहे. हे बघा ते नेक्स्ट नंबर 7009 7010 असेल 7010. ते चला आता आपल्या खारसाठी ट्रेन छोटी आहे. लिटरली एवढा पुढे आलो आहे. त्या साईडला पूर्ण अंधेरी आहे पूर्ण. बाकी सगळे स्टेशन आहे. इथे मी एकदम पुढे आलो आहे एक तर. हे बघा मित्रांनो एस्केलेटरने जाऊया. हे बघा हे सगळे प्लॅटफॉर्म आहेत. बाकी सगळे लोकलचे पाय ठेवूया. चला फायनली मुंबई. मित्रांनो खूप मजा येते. आजच्या व्हिडिओमध्ये खूप मजा केली आम्ही. आणि आज आम्ही कुत्रा येत होता वाटतो मधून मी असं झालो. आज आम्ही खूप मजा केली. अजूनपर्यंत ब्लॉग असणार आहे. खारपर्यंत आम्ही हा ब्लॉग ठेवूया. खार रोड रेल्वे स्टेशनपर्यंत. मी खार रोडला सॉफ्टी येतात आहे तोपर्यंत ठेवूया. कुत्रे येतो लिटरली. हे बघा मित्रांनो 2 नंबरवर आपली ट्रेन आहे चर्चगेट. लवकर त्याच्याने जायचं आहे आम्हाला. 2 मिनटात आहे. तर मित्रांनो फिलहाल आहे 2 नंबरवर आणि बघा 3 मिनटात आपली ट्रेन येईल. गर्दी खूप जास्त आहे पण मी चढणार आहे फर्स्ट क्लासमध्ये. तो टेन्शन नाही लेणे का फर्स्ट क्लास आहे ना. हे बघा मित्रांनो खरंच मला लक खराब आहे का. हे बघा आता जस्ट समोर ना सिमेंट्स लोकल गेली. मला तीच लोकल पकडायची होती पण इथे आलो. मला वाटलं ही सिमेंट्स आहे पण मी आता चेक केलं ही चर्चगेट होती. शट. तर मित्रांनो हे बघा आपली ट्रेन अराईव्ह करत आहे अंधेरीच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर. दिसत पण नाही रे. हे बघा आली. माझा मी फर्स्ट क्लास आहे. मला काही टेन्शन नाही. मला तर पूर्ण खालीच भेटलं रे. ट्रेन आधीपासून खालीच आहे. बघा बघा 3रा डब्बा वाटतं पुढे गेला. फर्स्ट क्लास पुढे जायला लागेल. तर मित्रांनो मला सीट भेटलेली आहे बघा. इथून समोरून सिमेंट्स लोकल सुटली. इथे सिमेंट्स लोकल अराईव्ह केली. वा आज नशीबच तुटलेला आहे माझा. Parallel with fast local.
मित्रांनो फिलहाल तर उतरलो आहे खार रोडला. आणि मित्रांनो माझा एक गेम आहे बाईक ट्रॅक नावाचा, त्यामध्ये मी खार रोड रेल्वे स्टेशन बांधतो. त्याचं बांधकाम झाला तर मी तुम्हाला थेट आधी दाखवीन. अजून मी जातो वरती फुटवर ब्रिज बघायला, कारण की फर्स्ट आणि सेकंड नंबर प्लॅटफॉर्म झाला. मला फक्त वरचं कंप्लीट करायचं आहे. मला वरचा फुटवर ब्रिज बघायचा आहे. आणि बघा मित्रांनो ही लोकं थांबलेली आहेत का, कारण की समोर आता जस्ट चर्चगेट गेली तर आता हिच्या मागोमाग चालली. कार रोडचं नंतर ही बदलते त्या ट्रॅक्स थोडंसं सुटेल, पण आम्ही जाऊया पण. मी फोटोज पण काढेन मग आणि परत व्हिडिओ पण बनवेन. मित्रांनो माझा फोटो काढून झालेला आहे. मी सीडीने जातो, एक्सकलेटरने जातो, सीडीने जातो. की सीडीने जायचं मन करतं, चालायचं मन करतं. आणि मला माझे 6000 स्टेप्स पण पूर्ण करायचे. मग हे बघा पूर्ण खाली आहे, पैसे पण पूर्ण खाली आहे. असं रेल्वे स्टेशन हा खार रोड एवढं ब्युटिफुल एकटं दिसतो. हा खार रोड रेल्वे स्टेशन एकदम सूट करतो ह्याच्यावर हे स्ट्रक्चर. आणि समोर अजून एक सिमेंट्स लोकल बाईक माझ्या पाणी फिरतं माझ्या प्लॅनवर सगळ्या. हे बघा इथे लागलं आहे गोरेगाव. त्या मित्रांनो मी घेतो आहे वनिला कप हावाला. त्या मित्रांनो वनिला आईस्क्रीम बरोबर या ब्लॉगला करू इथेच एंड. थँक्स फॉर वॉचिंग.